बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांना 2च दिवसांपूर्वी शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी एका विषयाला हात घातला होता. तुम्ही आठवायचा प्रयत्न करा. शिवसेनेच्या सरकारच्या काळामध्ये असेल, शिवशाही सरकारच्या काळामध्ये असेल, मुंबई महानगरपालिकेने आपल्यावर वारंवार एक आरोप झाला. मुंबई महानगरपालिकेने कोविड दरम्यान मृत व्यक्तींना भरण्याच्या त्या प्लास्टिकच्या बॅगा किंवा कोविड सेंटर्सची उभारणी याच्यामध्ये घोटाळा केला. शिवसेनेने घोटाळा केला, हे केलं ते केलं, वारंवार शिवसेनेवर आरोप करण्याचा प्रयत्न झाला. आज देखील ते आरोप करतायत, विशेषतः किरीट सोमय्या. मला त्याच किरीट सोमय्यांना एक आव्हान करायचंय, तुम्ही आमचा घोटाळा बाहेर काढाच. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी आव्हान केलं, तुम्हाला आमचा घोटाळा बाहेर काढायचा, काढा, आम्हालाही पाहू द्या नेमकं आम्ही काय केलंय. तुमच्या बुडात जर इतका दम असेल तर तुम्ही खरंच हा घोटाळा बाहेर काढा. पण त्याचबरोबर पक्षप्रमुखांनी एका विषयाला हात घातला. तो विषय होता पीएम केअर फंडचा. ह्या पीएम केअर फंडचा देखील अहवाल लोकांच्या समोर येऊ द्या, त्याची माहिती लोकांच्या समोर येऊ द्या. या फंडला कुठे फंड केला याची माहिती लोकांसमोर येऊ द्या. फंडला फंड केला. बघा, बरेचसे शब्दप्रयोग आपल्या वह्यांमध्ये, पुस्तकांमध्ये किंवा व्याकरणामध्ये नसतात, ते प्रचलित असतात. पण जसं फंड करणे याचा अर्थ लंपास करणे. आता हे झालंय की नाही झालं हे तुम्ही ठरवायचंय. पण पीएम केअर फंड ज्यावेळेस आपल्या पक्षप्रमुखांनी याची गोष्ट काढली त्यावेळेस त्याच्यावर बोलणं मात्र भाग पडतं. नेमकं काय घडलं या फंडच्या बाबतीत थोडंसं तुम्हाला 3-4 वर्ष मागे घेऊन जातो, कोविडच्या काळामध्ये घेऊन जातो. विशेषतः भारतीय जनता पक्षाचं सरकार उलथवून ज्यावेळेस शिवशाही सरकार येत होतं त्यावेळेस स्वार्थी राजकारण पहा. स्वार्थी राजकारणाची काही उदाहरणं पहा. महाराष्ट्राच्या तिजोरीत असलेले 40,000 कोटी जे केंद्राकडनं आले होते ते केंद्राकडे पुन्हा वळते करण्याचं काम देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टीमने केलं. त्यावेळेस ते महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री होते, तुम्हाला आठवत असेल. 40,000 कोटींचा निधी केंद्राकडे वळता महाराष्ट्राची तिजोरी रिकामी. अगदी 4 ते 5च महिन्यात महाराष्ट्रावर, उभ्या जगावर कोविडचं संकट आलं. आणि त्या काळात माननीय पक्षप्रमुखांनी, शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी श्री उद्धव साहेब ठाकरे यांनी एक आव्हान केलं की ज्यांना कोणाला दान धर्म करायचा असेल त्यांनी सीएम केअर म्हणजे मुख्यमंत्री सहायता निधीला दान धर्म करावा, ज्याचा उपयोग, विनियोग या कोविड काळामध्ये केला जाऊ शकतो. अगदी त्याच काळामध्ये बघा, महाराष्ट्राची तिजोरी रिकामी असताना, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आव्हान करत असताना, या भारतीय जनता पक्षाच्या सर्व बड्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांसकट एक आव्हान केलं की सर्वांनी मदत, भारतीय जनता पक्षाच्या ज्या संलग्न संघटना असतील किंवा त्यांचे कार्यकर्ते असतील, सर्वांनी मदत करायची ती केंद्राला, पीएम केअर फंडला. मग हा पीएम केअर फंड नेमका काय आहे ज्याच्याविषयी भारतीय जनता पक्षाला किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना एवढं विशेष प्रेम आहे, नेमकं त्यावरच आपण एक थोडासा प्रकाशझोत टाकूया. काय घडलं त्यावेळेस. पीएम केअर फंड, ह्या फंडचा तुम्हाला मी थोडा इतिहास सांगतो. ज्यावेळेस पॅन्डेमिक सिच्युएशन आली, ही महामारी आली, त्यावेळेस या फंडची स्थापना करण्यात आली प्रधानमंत्र्यांकडनं किंवा पीएमओ कार्यालयाकडनं. आता तुम्ही लक्षात घ्या, आजपर्यंत आलेल्या या महामाऱ्यांमध्ये मग नेमकं आपण काय करत होतो की आजच्या वेळेसच हा तुम्हाला फंड स्थापन करायची गरज भासली. मग आतापर्यंत प्रधानमंत्री नॅशनल रिलीफ फंड हा एक फंड ऑलरेडी अस्तित्वात होता, याआधीच तो अस्तित्वात आहे. प्रधानमंत्री नॅशनल रिलीफ फंड, प्रधानमंत्री राष्ट्रीय राहत कोष PMNRF, हा फंड ऑलरेडी आहे, ज्याच्यामध्ये 3 ते 4 हजार कोटी बॅलन्स देखील आहे, शिल्कीमध्ये आहेत. मग असं का घडलं. अपॉर्च्युनिटी पाहता तुम्ही, एक अपॉर्च्युनिटी किंवा लोकांना एक संधी, अपॉर्च्युनिटीचा मराठी अर्थ संधी किंवा अपॉर्च्युनिस्ट म्हणजे संधी साधू. माणसं अपॉर्च्युनिस्ट असतात, जी संधी साधू असतात. ह्या अपॉर्च्युनिटीला घेऊन काहींनी अपॉर्च्युनिस्ट बनले, संधी पाहून संधी साधू बनले. आता काय घडलं याचे अर्थ तुम्ही लावायचे. प्रत्येक गोष्ट मी खुल्यामध्ये बोलणार नाही, पण लक्षात घ्या काय झालं. नेमकं कोविडला एक संधी म्हणून पाहिलं गेलं की काय, आणि संधी साधूपणा कसा केला तुम्ही लक्षात घ्या. बरोबर पीएम केअर फंडची स्थापना झाली. बरं, ह्या पीएम केअर फंडच्या ऐवजी पीएम राष्ट्रीय राहत कोष असताना मग ह्या फंडची स्थापना जर होत असेल तर हा जो कुठला फंड आहे हा नेमका कुठल्या निकषांमध्ये बसतो ते तुम्हाला सांगतो. सर्वात प्रथम जवळजवळ 2 ते 3 वर्ष उलटली हा फंड स्थापन होऊन. पहिल्या 2 ते 3 वर्षांमध्ये जवळजवळ 10 ते 11 हजार कोटींचा निधी याच्यामध्ये जमा झाला. मग लोकांना प्रश्न पडला, आता ह्या फंडचं काय झालं. बघा, खरी गोम कुठून बाहेर आली. लोकांना जेव्हा प्रश्न पडला ह्याच्यात नेमकं काय झालंय आम्हाला माहिती पडावी किंवा आम्हाला कळावं याच्या आतमध्ये नेमकं काय काय घडलंय. ज्यावेळेस RTI टाकण्यात आले,
माहिती अधिकाराच्या अंतर्गत माहिती काढण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हा उत्तर येऊ लागलं की हा पूर्णतः खाजगी फंड आहे, याच्याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देऊ शकत नाही किंवा हा आमच्या माहिती अधिकार क्षेत्रातच येत नाही. लक्षात घ्यावं, मोठी गोष्ट आहे ही. हा जर खाजगी फंड असेल, मग जो राष्ट्रीय राहत कोष होता तो पूर्णतः सरकारी होता. बरं, खाजगी आणि सरकारीमध्ये फरक तुम्हाला सांगतो. ज्याच्यामध्ये सरकारच्या बजेटमधून पैसा येतो त्याला तो फंड सरकारच्या अधिकार क्षेत्रात येतो, त्याच्यावर कॅगच्या कक्षेमध्ये असतो किंवा आरटीआयच्या कक्षेमध्ये असतो, माहिती अधिकाराच्या कक्षेमध्ये असतो. पण ह्या फंडमध्ये यांनी टेक्निकल कसं दाखवलं बघा, तांत्रिक दृष्ट्या कसं दाखवलं की ह्याच्यामध्ये कुठलाही सरकारी फंड आलेला नाही किंवा सरकारकडून कुठलाही निधी आलेला नाही, त्याच्यामुळे हा माहिती अधिकार क्षेत्रात येत नाही, हा कॅगच्या अहवाल क्षेत्रात येत नाही. संपला ना विषय. मग काय झालं या 11,000 कोटींचं? इतकी टीका होऊ लागली, त्याच्यानंतर काही गोष्टी घडल्या आणि मग पुढे ही गोष्ट समोर आली की याच्यात नेमकं झालंय काय. गौड बंगाल आहे की सारं काही अलबेला आहे हे तुम्ही ठरवायचं. आता पुढे सांगतो. ह्या फंडची सगळ्यात पहिली 2 वैशिष्ट्ये म्हणजे हा कॅगच्या अंतर्गत येत नाही, म्हणजे याची कुठलीही चौकशी होऊ शकत नाही. काही काळं बेरं झालंय का, काही कुठे पाणी मुरलंय का, चौकशी होऊ शकत नाही कॅगच्या कक्षेच्या बाहेर, आरटीआयच्या कक्षेच्या बाहेर. मग जो फंड राष्ट्रीय राहत निधी याच्या कक्षेत असतो त्याला हा का दिला गेला नाही, हा फंड तिकडे का पोहोचवला नाही, हा वेगळा का स्थापन करण्यात आला, हा वेगळा स्थापन करून कुणाचा नेमका याच्यामध्ये फायदा होता, सारं काही आळीपिळी गुपचिळी. पुढे ऐका. याच्यावर आक्षेप काय काय सगळ्यात पहिले ते मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिला आक्षेप, जर हा फंड प्रायव्हेट असेल तर मग ह्याच्या वेबसाईटमध्ये .gov.in म्हणजे गव्हर्नमेंटच्या वेबसाईटमध्ये gov.in असतं किंवा nic.in असतं. तुम्हाला माहिती असेल हे डोमेन वापरले जातात. मग gov.in nic.in हे का वापरलं गेलं? पहिला आक्षेप, हे मोस्ट ऑफ गव्हर्नमेंटच्या साईट्ससाठी वापरलं जातं. मग पीएम केअर प्रायव्हेट आहे, हे कुणाच्या परवानगीने वापरलं गेलं? दुसरी, अशोक स्तंभाचा वापर केला गेला, आपल्या राजमुद्रेचा वापर केला गेला. प्रायव्हेट फंड असेल तर अशोक स्तंभाचा वापर होऊ शकतो का? मला माहित नाही, तुम्ही सांगावं कमेंटमध्ये. तिसरी गोष्ट सांगतो, याचे ट्रस्टी हे देशाचे गृहमंत्री, संरक्षण मंत्री, अर्थमंत्री आणि प्रधानमंत्री आहेत. मग हा प्रायव्हेट कसा काय असू शकतो? एखाद्या शिमड्या पोरालाही कळेल. हे जो 4 महत्वाच्या व्यक्ती जर याचे ट्रस्टी असतील, हा प्रायव्हेट? पुढे ऐका. याचं संचलन म्हणजे याची कार्यवाही हे सारं पीएमओ ऑफिस कडून केलं जातं. मग हा प्रायव्हेट कसा? पुढे ऐका. हे सगळं हाताळलं जातं पीएमओ ऑफिस. बरं, पुढे जाहिराती प्रधानमंत्री स्वतः करत होते. मग हा प्रायव्हेट कसा? आणि त्यानंतर पीएमओ ऑफिसचं गुडविल वापरलं जातं, कारण पीएमओ ऑफिस जर त्याच्या बॅकएंडला असेल तर कोणी याच्यामध्ये दानधर्म करणार, एक विश्वासाच्या नात्याने कोणीही करणार. पुढे जाऊन सरकारी कर्मचाऱ्यांचा पैसा जर याच्यामध्ये येत असेल, त्यांच्या एका दिवसाचा पगार त्याच्यामध्ये येत असेल, तर मग हा सरकारी पैसा समजून किंवा सरकारकडनं आलेला पैसा समजून आपण त्याला कॅग आणि आरटीआयच्या कार्यक्षेत्रात आणू शकत नाही का? हे सारे आक्षेप याच्यावर घेतले गेले. तुम्हाला किती पटतायत नाही पटतायत तुम्ही सांगावं. पुढे तुम्हाला सांगतो. आता मगाशी मी तुम्हाला 2 गोष्टींमधला फरक सांगितला, प्रायव्हेट फंड आणि सरकारच्या अधिकार क्षेत्रातला फंड. आता हा जर प्रायव्हेट असेल तर ह्याच्यामध्ये पैसा किती आला ते तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये याच्या स्थापनेपासून म्हणजे मार्च 2019 साली मला वाटतं कदाचित त्याची स्थापना झाली. मार्च ते जून ह्या 4 ते 5 महिन्यांच्या काळातच जवळजवळ 9,000 कोटींचा याच्यामध्ये फंड आला. 9,000 कोटींचा. आणि ह्याच्यामध्ये टोटल आलेला फंड आहे जवळपास 11,000, 10 ते 11,000 कोटींच्या आसपासचा. 11,000 कोटींचा फंड कुणाच्याही माहिती अधिकार क्षेत्रात येऊ शकत नाही, कुठल्याही चौकशीच्या अधिकार क्षेत्रात येऊ शकत नाही. नेमकं चाललंय काय? जंगलामध्ये मोर नाचला, कुणीच बघितलं नाही. फंड आलाय, त्याचं काय केलं तुम्हाला आम्हाला काहीच माहिती नाही. पुढे ऐका. जर हे म्हणतायत की याच्यामध्ये सरकारी पैसा आला नाही, तर त्याची मी माहिती काढली. 5,349 कोटी रुपयांचा निधी जवळजवळ सरकारच्या अधिपत्याखाली असलेल्या संस्थांकडनं आलेला आहे. 5,349 कोटी. त्याचा तुम्हाला मी आकडा सांगतो. जवळजवळ जबरदस्ती केली की नाही केली मला माहिती नाही, पण एका दिवसाची सॅलरी, ह्या ज्या कंपन्यांची नावं मी घेतोय त्यांना एक दिवसाची सॅलरी देण्यासाठी सांगितलं गेलं होतं. आता जबरदस्ती नाही जबरदस्ती मला काहीच माहिती नाही, केली असेल केली नसेल, पण 5,349 कोटी आले. तुम्हाला नाव आहे का? ऊर्जा मंत्रालय 925 कोटी आले त्यांच्याकडनं.
ऊर्जा मंत्रालयात बऱ्याच येतात, मग त्यात इंडियन ऑइल असेल किंवा पेट्रोलियम कंपनी असेल, अशा बऱ्याचशा कंपन्या येतात. रक्षा मंत्रालयाने 500 कोटी रुपये दिले, ओएनजीसीने 300 कोटी दिले, एकट्या ओएनजीसीने 300 कोटी रुपये दिलेत, लक्षात घ्या. वित्त मंत्रालयाने 430 कोटी दिले, एनटीपीसीने 258 कोटी दिले, टाटा सन्सने 500 कोटी दिले आणि टाटा ट्रस्टने 1000 कोटी दिले. जवळजवळ 5,000 5,500 कोटींचा हा फंड असा उभा झाला. हे दैनिक भास्करची आकडेवारी आहे बरं, दैनिक भास्करची. त्यानंतर तुम्हाला अजून एक आकडेवारी सांगतो, टाइम्स ऑफ इंडियामध्ये त्यावेळेस आली होती. टाइम्स ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार 53% प्रायव्हेट सेक्टरकडनं, 42% सरकारी क्षेत्रातनं आणि 5% इतर क्षेत्रातनं हा फंड आला. 100% तुम्हाला आकडेवारी सांगितले मी तुम्हाला. मग 42% जर टाइम्स ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार जर सरकारी क्षेत्रातनं येत असेल, मग तुम्ही कसं म्हणता ह्याच्यातनं सरकारच्या म्हणजे डायरेक्ट बजेटमधून आलेला पैसाच सरकारचा म्हटला जातो की सरकारी कंपन्यांमधून आलेला पैसा पण सरकारचा? जर 42% जर पैसा सरकारी आस्थापनांमधनं येत असेल, त्यांची सॅलरी असेल किंवा त्यांच्याकडनं काही CSR ऍक्टिव्हिटी झाली असेल, मग त्याच्यावर तुमचा कॅग का लागू होत नाही? RTI का लागू होत नाही? बरं, झालेल्या एवढ्या सगळ्या टीकेनंतर जवळजवळ बऱ्याचशा टीका यांच्यावर झाल्यानंतर त्यांना हिशोब द्यायला सांगितला गेला. म्हणजे थोडी असते ना जनाची नाही तर मनाची, ती एक असते थोडीफार, त्यातून जनाची नाही पण मनाची वाटली असेल, त्यातून थोडाफार त्यांनी एक प्रयत्न केला स्वतःचं ऑडिट करून घेण्याचा. तुम्हाला ते सांगतो त्या ऑडिटमध्ये नेमकं काय झालं. ऑडिटमध्ये 1-1.5-2 पानांचा हा ऑडिट झाला. त्यातल्या अर्ध्या पानामध्येच, एवढ्या पानामध्येच, बरं हा ऑडिट त्यांच्या वेबसाईटवर आहे बरं, मी काही वेगळं सांगत नाही, तो पण तुम्हाला आकडा सांगणार आहे. एवढ्याशा पानामध्ये याचा जमा खर्च संपवून टाकला. जमा सांगितला पण खर्च कसा एवढ्या अर्ध्या पानातच संपवला. जवळजवळ ह्या 10-11 कोटींपैकी 7,000 ते 8,000 कोटींचा खर्च झाला. 8,000 कोटींचा पान अर्ध्या पानात हिशोब संपला. 8,000 कोटी स्वप्न तरी पाहू शकतो का आपण? 8,000 कोटी विचार करा. आता ह्या 8,000 कोटींचं काय केलं माहितीये? वॅक्सिन खरेदी केल्या, ICU बेड खरेदी केले, हे सगळं दाखवलंय अर्ध्या पानामध्ये. मला एक साधं उदाहरण सांगा तुम्ही. आपण साधा आपल्या घरातलं रेशन जरी आणायला गेलो ना एका महिन्याचं 2 पानं भरतात. 2 पानं. 8,000 कोटी गेले 2 वर्षात अर्ध्या पानामध्ये, एवढ्याच पानामध्ये. मला नाही कळत हा कुठला हिशोब आहे ते. वॅक्सिन खरेदी झाली, ICU खरेदी झाली, अर्ध्या पानात हिशोब संपला. बरं, ती वॅक्सिन खरेदी, तुम्हाला तीही गोष्ट घेऊन येतो मी, तुम्हाला तो आकडा देणार आहे. मला एक सांगा, महाराष्ट्राच्या देवेंद्र फडणवीसांनी किंवा भाजपच्या नेत्यांनी सांगितलं की तुम्ही देशाच्या निधीमध्ये सगळ्यांनी दान करा. तुम्हाला सांगतो, जो हा खर्च झाला ना, याच्यात महाराष्ट्राला काय मिळालं तुम्ही मला सांगा. आता मी तुम्हाला त्यांचे खर्च वाचून दाखवतोय. हा माझ्या समोर त्यांच्या वेबसाईटवर असलेला PDF मी काढलाय. हा PDF त्यांच्या सही शिक्क्या सकट आहे. कदाचित तुम्हाला दिसणार नाही, पण तुम्ही PM केअर फंड या वेबसाईटवर जा, गव्हर्नमेंटच्या pmcare.gov.in असं काहीतरी वेबसाईट आहे. त्याच्यावर अबाउट अस याच्या ह्या सेक्शनला जेव्हा क्लिक कराल, त्याच्यात तुम्हाला 3 PDF दिसतील. त्यातली पहिली PDF ओपन करा, त्यात तुम्हाला खर्चाचा तपशील आहे. तो तपशील मी आता तुम्हाला वाचून दाखवतो आणि महाराष्ट्राला ह्याच्यातून कुठली तोंडाला पानं पुसली गेली तुम्ही ठरवा. मी अगदी थोडक्यात सांगतो बरं, सगळ्यात जास्त सगळं काही तुम्हाला वाचून दाखवणार नाही. सगळ्यात पहिलं यांनी कुठे खर्च केलाय बघा. 500 बेडचं अटल बिहारी वाजपेयी एक हॉस्पिटल काढलं उत्तर प्रदेशच्या लखनौमध्ये. बघा, महाराष्ट्राला काय मिळालं तुम्ही मला सांगा आता. म्हणजे आम्हाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहायता निधीला पैसा नको, पण इकडे त्यांनी पैसा दिला. दुसरं ऐका, प्रोक्युरमेंट ऑफ लिक्विड ऑक्सिजन. आता हे लिक्विड ऑक्सिजन महाराष्ट्राला किती ऑक्सिजन मिळाला त्यावेळेसचा काळ तुमच्या सर्वांसमोर आहे, मी काही वेगळं सांगणार नाही. पुढचं ऐका, एस्टॅब्लिशमेंट ऑफ 500 बेडेड एक कोविड हॉस्पिटल त्यांनी काढलं. म्हणजे 2 काढले, ईच इन जम्मू अँड श्रीनगर आणि जम्मूमध्ये 500 बेडचं एक हॉस्पिटल काढलं. महाराष्ट्राला काय मिळालं तुम्ही मला सांगा. म्हणजे महाराष्ट्रातील लोकांनी पैसा PM केअरला द्यायचा आणि आपल्याला काय मिळालं तुम्ही ऐका. तुमच्या समोर आकडेवारी आहे बरं, मी मनाने सांगत नाहीये. पुढे सांगितलं, SpO2चा ऑक्सिजन कंट्रोल सिस्टीम तुम्ही चालू केली. त्याचा आपल्याला मुळात तो ऑक्सिजन मिळालाच नाही केंद्राकडनं कुठलाही. बघा आपल्याला काय मिळालं. त्यानंतर 2 रिएक्टिव्ह चालू केले त्यांनी. 500 ICU बेडेड सरदार वल्लभभाई पटेल कोविड सेंटर हॉस्पिटल ॲट दिल्लीमध्ये. आपल्याला काय मिळालं हे दिल्लीमध्ये झालं. त्यानंतर
त्यांनी कोविड वॅक्सिनेशनसाठी सांगितलं की आम्ही एवढा एवढा खर्च केला, वॅक्सिनेशनचे वायटल्स ते घेतल्या त्यांनी. तुम्ही मला सांगा केंद्राकडनं किती वॅक्सिनेशन आपल्याला मिळालं? महाराष्ट्र सरकार चेक फाडून देत होतं की आमच्याकडून रोख पैसे घ्या पण आम्हाला वॅक्सिन द्या. आमच्या लोकांना वॅक्सिन मिळत नाही कारण सापत्न वागणूक, का आता आमच्याकडे सरकार नाही फक्त भारतीय जनता पक्षाचं. या गोष्टी लक्षात घ्याव्यात. मग हे जे वॅक्सिन्स घेतले हे नेमके गेले कुणाला? कुणाकुणाला दान धर्म केला जगभरामध्ये आम्हाला माहित नाही, पण आम्हाला तुमचे वॅक्सिन मिळालेले नाहीत. पुढे अजून सांगतो तुम्हाला. त्यांनी एस्टॅब्लिशमेंट ऑफ 500 बेडेड कोविड हॉस्पिटल्स इन मुझफ्फरपूर अँड पाटणा, 16 RT-PCR टेस्टिंग लॅब्स, 9 स्टेट्स, 9 राज्यांमध्ये RT-PCR लॅब्स काढल्या आणि युनियन टेरिटरीजमध्ये काढल्या. म्हणजे मुझफ्फरपूरमध्ये त्यांनी काही हॉस्पिटल काढलं वगैरे याच्यातनं आणि RT-PCR, त्यातली RT-PCRची एकही आपल्याकडे नाही. महाराष्ट्राला नेमकं काय मिळालं? पुढे सांगतायत आम्ही ICU बेड दिले, ICU मशीन्स दिल्या. महाराष्ट्रात ज्या ICU मशीन आल्या सगळ्याच्या सगळ्या निकृष्ट आणि निकामी होत्या. त्यावेळेस तुम्ही वृत्तपत्रांमध्ये पाहिलं असेल कशा प्रकारचे ICU बेड आले. मग हा जो खर्च ह्यांनी सगळा ह्यांच्या वेबसाईटवर दाखवलाय, या खर्चाचं काय करता तुम्ही मला सांगा? आपल्याला काहीच मिळालं नाही. मग का PM केअरला फंड द्यायला सांगितला ह्या महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी? इतकी सापत्न वागणूक महाराष्ट्राच्या बाबतीत. मला सांगताना सुद्धा एक प्रकारचं आतून दुःख होतं की राजकारण असावं पण इतक्या घाणेरड्या दर्जाचं. आता काय होणार माहितीये भविष्यामध्ये या सगळ्याचं? भविष्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या, भविष्यामध्ये आता कोणतंही सरकार येणार आणि कोणतंही सरकार येऊन अशा प्रकारचे फंड चालू करणार. कुठलीही आपत्ती महामारी आली हा फंड चालू होणार. म्हणजे ही एक ट्रेंड झाला. हे एक तुम्ही उदाहरण दाखवून दिलं जगाला, महाराष्ट्राला किंवा देशाला. आता प्रत्येक वेळी अशी उदाहरणं होत जाणार अशा प्रकारचे प्रायव्हेट. मग कशाला बघते राहत कोषमध्ये कोण कशाला पैसा टाकेल? लोकांचा विश्वास गमवाल तुम्ही. कारण ह्याच्यामध्ये काय होतंय लोकांना कळणार नाही. लोक विश्वासाने कधी दान धर्मच करणार नाहीत आणि याचा वापर खरंच देशाच्या विकासासाठी किंवा त्या आपत्तीतून बाहेर पडण्यासाठी होईल की एखाद्या पक्षाच्या वैयक्तिक पक्षाच्या विकासासाठी होईल माहीत नाही. लोक दान धर्म करणार नाहीत, लोकांचा विश्वास जाणार आणि ह्याचा कुठलाही हिशोब कुणालाही मिळणार नाही. मला खरंच आव्हान करायचंय त्या किरीट सोमय्यांना. आजवर तुम्ही लोकांची एवढी रद्द्या काढत बसलात, नंतर त्या रद्द्या एकही रद्दी तुमची कुठे पोहोचली नसेल. सगळ्या रद्द्या तुमच्या रद्दीवालेलाच गेलेल्या असतील. तुम्ही बैलगाड्यावर रद्द्या घेऊन येणार आणि रद्द्या घेऊनच जाणार. कारण जेव्हा तुम्ही रद्द्या घेऊन येणार ती माणसं तुमच्या पक्षात. तो काल एक मी कॉल ऐकला कुणाचा, एक मीम्स होता, मैं ईडी ऑफिस से बोल रहा हूं. समोरचा बोलतो अरे 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 सर मैं कल ही भाजपा ज्वाइन कर लिया. अच्छा सॉरी रॉन्ग नंबर लग गया आणि ईडी ऑफिसचा फोन संपला. अशा प्रकारची एक ती मीम्स व्हायरल झाली होती. म्हणजे हे अशा प्रकारचं वातावरण कायमच राहणार आहे. इतका मजाक बनून गेलाय तुमचा. करा ना किरीट सोमय्याजी, करा, याची तुम्ही चौकशी करा. या PM केअर फंडचं नेमकं बघा. तुम्ही पेंडेमिक ऍक्ट लागू केला, ज्या पेंडेमिक ऍक्टच्या अंतर्गत तुम्हाला निविदा वगैरे काढायची गरज नसते. त्यावेळेस जीवांच्या रक्षणासाठी जे जे काही गरजेचं होतं ते करा. हा अधिकार पेंडेमिक ऍक्ट मधून येतो. त्यावेळेस पेंडेमिक ऍक्ट लागू होता. मग मुंबई महानगरपालिकेने त्यावेळेस जे जे काही घ्यायचं होतं, कोविड सेंटर्स करायचे होते, त्यावेळेसच्या किमतीनुसार होते, ते सारं काही केलं. मुंबई महानगरपालिकेने त्याही वेळेस निविदा काढल्या होत्या. हे लक्षात घ्या. तुम्हाला माहित नसेल, जिथे जिथे शक्य झालं तिथे आणि सारा अहवाल आहे तिथे. पण तुम्ही हे ICU बेड घेतले, तुम्ही हे वॅक्सिनेशन घेतल्या, निविदा काढल्या, कुठून आल्या, किती पैसा गेला, किती खर्च झाला, कशाचा कशाशी थांग पत्ता नाही. तुम्ही अर्ध्या पानात हिशोब संपवलात. मग तुम्हाला काय नैतिक अधिकार बनतो मुंबई महानगरपालिकेला प्रश्न विचारण्याचा? तुम्हाला काय अधिकार बनतो मुंबई महापालिकेने ती बॅग कितीला घेतली या विचारण्याचा? जर तुम्ही स्वतः धुतल्या तांदळाचे असाल तर प्रश्न विचारा. आणि विशेषतः भारतापेक्षा मुंबईचा इतिहास वेगळा आहे. मुंबईची लोकसंख्या पहा, मुंबईच्या लोकसंख्येची घनता पहा. तुमच्याकडून एक पावसाळा आटोपला नाही, तुमच्याकडून एका पावसाळ्याचं नियोजन झालं नाही. आजही मुंबई पाण्यात बुडते. जेवढा पाऊस मुंबईमध्ये आतापर्यंत झाला त्याचा अर्धा पाऊस पण झाला नाही. मुंबई पाण्यात बुडवलीत तुम्ही. आणि तुम्ही म्हणताय तुम्हाला गोवर आटोक्यात आणता आली नाही. गोवर तुम्ही चालला होतात कोविडचं नियोजन करण्यासाठी. ते लंपी काय तो आजार आला होता गुरांचा, तो गुरांचा आजार तुम्हाला आटोक्यात आणता आला नाही. महाराष्ट्रातली गोवर तुम्हाला आटोक्यात आणता येत नव्हती आणि तुम्ही कोविडचं नियोजन करायला चालला होतात. मुंबई महानगरपालिकेने त्यावेळेस जीवांच्या रक्षणासाठी जे जे शक्य होतं मग तुम्ही विचार करा ना, पक्षप्रमुखांनी वारंवार गाईडलाईन्स दिल्या, वारंवार इकडून तिकडून ते ऑक्सिजनची जमव. तुम्हाला ह्या गोष्टी आठवणार नाहीत. मुंबई महानगरपालिकेवर आरोप तुम्ही करूच शकत नाही. तो नैतिक अधिकार तुम्हाला आहेच नाही. तुम्ही आधी तुमच्या निविदा दाखवा, या वॅक्सिन्सच्या, या ICU बेड्सच्या.
हे हॉस्पिटल्स बांधले, त्याच्या साधन सामुग्रीच्या कुणाला कॉन्ट्रॅक्ट दिले गेले, किती पैसा खर्च केला गेला होता, कमीत कमीच्या निविदा आल्या होत्या का? काहीही नाही. त्यामुळे शिवसैनिकांनो, तुम्हाला रेटून सांगायचंय, ज्यांच्याकडे हातभर नाही ना ते एवढं करून सांगतात आपल्याकडे फुटभर आहे. मग आपल्याला हे किती सांगायला पाहिजे? आपल्या महानगरपालिकेने आणि आपली महानगरपालिका कधी जीवांचा सौदा करत नाही यांच्यासारखा. आम्ही खारघर केलं नाही, आम्ही तुमच्यासारखे रेल्वेच्या ऍक्सिडेंट्सवर त्याच्यावर राजकारण करत बसलो नाही. मुंबई महानगरपालिकेने कायम जीवांचा विचार केला. आज मुंबई महापालिकेच्या कोविड सेंटर्समध्ये जेवढ्या अद्ययावत सुविधा पुरवल्या गेल्या तेवढ्या उभ्या देशात कुणी पुरवल्या असतील का सांगाव्यात? ते कोविडचे काय त्याला म्हणायचो आम्ही, वॉर रूम म्हणायचो. वॉर रूमला तुम्ही कॉल करा ना, कंटिन्यूस त्यांचे कॉल चालू असायचे, समोरून विचारायचे काय झालंय का, तुमची अँब्युलन्स भेटते का, तुमचा ऑक्सिजन लेवल किती, ह्या सगळ्या गोष्टी आजही आमच्या डोक्यात फिट आहेत. वॉर रूम मध्ये काय चालायचं? तो वॉर रूम ही संकल्पना आहे ना, ही मला वाटतं ती युद्ध काळामध्ये, युद्धजन्य परिस्थितीमध्ये ही वॉर रूम संकल्पना चालवली जाते, जी मुंबई महापालिकेने त्यावेळेस राबवली होती. ते तुम्हाला काही दिसणार नाही. तुम्हाला फक्त दिसेल त्या प्लास्टिकच्या बॅगा आणि कोविड सेंटर्सची उभारणी. आणि हे कोविड सेंटर्सची उभारणी करणारे आज तुमच्याकडे किती आलेत त्याचा आकडा सांगू का तुम्हाला? त्यांची नावांसकट सांगेल. कोविड सेंटर्सच्या उभारणीत कोण कोण होतं ते तुमच्याकडे किती आहेत. त्यामुळे ह्या विषयांमध्ये जाऊच नका. त्या पीएम केअर फंड विषयी जर बोलता आलं तर बोला. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, आरोपाला प्रत्युत्तर दिलंच जाईल. आणि ज्यावेळेस आमचे पक्षप्रमुख असे विषय काढतील त्यावेळेस मात्र आम्ही धुवून साफ करू तुम्हाला. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या. जय महाराष्ट्र.